नवी मुंबई विमानतळ प्रभावित अधिसूचित क्षेत्र म्हणजेच नैना. शेतकऱ्यांची 174 गावे लाटून नैना प्रकल्प होतोय. ज्या शेतकऱ्यांना छत्रपती शिवरायांनी लेकरांच्या लेकरांना कसायला सालाना जमीन शेती दिली होती, ती जमीन शेती पेशवाईच्या काळात शेतकऱ्यांकडून हिरावून घेण्यात आली. त्यानंतर इंग्रज या देशात आले. इंग्रजांच्या काळात खोदशाही निर्माण झाली. या खोदशाहीच्या विरोधात शेतकरी बहुजन समाजाचे राष्ट्रीय नेते नारायण नागू पाटील यांनी लढा दिला. 1933 ते 1939 पर्यंत त्यांनी जगातील पहिला शेतकऱ्यांचा संप रायगड जिल्ह्यात घडवून आणला. शेतकऱ्यांना त्यांची जमीन परत मिळवून दिली. नारायण नागू पाटीलांच्या मृत्यूनंतर या देशात सिडकोच्या रूपात आधुनिक खोदशाही आली आणि या सिडकोने ज्या रायगड जिल्ह्यात शेतकऱ्यांनी आंदोलन करून खोतांकडून शेती व जमीन मिळवली होती, त्या शेतकऱ्यांच्या वंशजांना उद्ध्वस्त करण्याचे धोरण अवलंबले. हे धोरण म्हणजेच नैना प्रकल्प. ब्रेकिंग न्यूज म्हणजे 2022 पर्यंत सिडकोच्या नैना प्रकल्पाला पर्यावरण व हवामान बदल विभागाची परवानगी नव्हती. लबाड सिडकोने हे कधी जाहीर केले नाही. माहितीच्या अधिकारांतर्गत ही माहिती समोर आले. या नैना प्रकल्पात सुरुवातीला शेतकऱ्यांकडून 100% जमीन संपादित करून त्यांना 60% विकसित जमीन परत करण्यात येणार होती. मात्र हा प्रकल्प व्यवहारीयदृष्ट्या किफायतशीर नसल्याचे सांगत पुन्हा सिडकोने लबाडी करत 40% विकसित जमीन परत करण्याचे गाजर दाखवले. त्यामुळे पहिल्यापासून शेतकऱ्यांचा नैना प्रकल्पाला जमीन देण्यास प्रचंड विरोध आहे. अधेमध्ये सिडकोकडून शेतकऱ्यांवर बळजबरी होत असल्याने 6 डिसेंबर रोजी नैना परिसरातील शेतकऱ्यांनी माजी सरपंच अनिल ढवळे यांच्या नेतृत्वाखाली आमरण उपोषण करून संपूर्ण नैना प्रकल्पच रद्द करण्याची मागणी केली. याबाबत हिवाळी अधिवेशनात आवाज उठवण्यात आल्यानंतर सरकार चर्चेला तयार झाले. त्यामुळे हे आमरण उपोषण स्थगित करण्यात आले. दरम्यान शेतकऱ्यांचे नैना विरोधात आमरण उपोषण सुरू असताना पनवेल उरणमधील भाजप नेते या उपोषणाच्या विरोधात होते. भाजपचे आमदार प्रशांत ठाकूर व आमदार महेश बालदी यांनी शेतकऱ्यांच्या आमरण उपोषणाची टिंगलटवाळी केली. हे खाऊन पिऊन आमरण उपोषण सुरू असल्याचे भाजपचे आमदार बोलत होते आणि आजही बोलत आहेत. त्यामुळे भाजपच्या लोकप्रतिनिधींबाबत शेतकऱ्यांमध्ये कमालीचा रोष आहे. उपोषणस्थळी पाठिंबा देणाऱ्या शेतकऱ्यांकडून, विशेषतः महिलांकडून भाजपचे आमदार प्रशांत ठाकूर व आमदार महेश बालदी यांच्याबाबत संताप व्यक्त होत होता. यापुढे या दोघा आमदारांनी मते मागायला यावे. मग खाऊन पिऊन आमरण उपोषण कसे सुरू असते ते तुम्हाला आम्ही दाखवतो, असे उपोषणस्थळी जाहीररित्या बोलले जात होते. एवढे सारे होऊनही भाजपने शेतकऱ्यांना बर्बाद करणाऱ्या नैनाला पाठिंबा दिलाय. नैनाला पाठिंबा देण्यासाठी भाजपच्या वतीने पनवेलमध्ये रविवार दिनांक 24 डिसेंबर रोजी निर्धार मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात आमदार प्रशांत ठाकूर व आमदार महेश बालदी उपस्थित होते. या पाठिंब्यावरून भाजप हा शेतकऱ्यांचा नव्हे तर शेटजी भटजींचा पक्ष आहे हे सिद्ध होत आहे. राष्ट्रपिता ज्योतिबा फुले यांनी शेतकरी आणि बहुजन समाज यांचे शेटजी भटजी शत्रू असल्याची मांडणी करून सत्यशोधक चळवळ चालवली होती. शेटजी भटजींचे राजकारण हे नेहमी शेतकऱ्यांच्या विरोधात राहिले. दिल्लीतील शेतकऱ्यांचे आंदोलन वर्षभर चालले होते. जनता ते विसरलेली नाही. सध्याचे भाजपचे सरकार हे शेटजी भटजींचेच आहे. मुळात भाजपची शेटजी भटजींचा पक्ष म्हणून पूर्वीपासून ओळख आहे. भाजपने शेतकऱ्यांना बर्बाद करणाऱ्या नैनाला पाठिंबा दिला कारण भाजपला शेतकऱ्यांच्या मतांची गरज नाही. ईव्हीएममुळे शेतकऱ्यांच्या मतांची भाजपला गरज नसल्याचे बोलले जात आहे. सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता असे पनवेलमधील राजकारण असल्याने शेतकरी त्यांच्यासमोर की झाड की पत्ती असे जरी असले तरी या देशातून पेशवाई संपली. त्यामुळे भाजपशाही संपायला उशीर लागणार नाही, असा इशारा पनवेल उरणमधील शेतकऱ्यांनी भाजपच्या विद्यमान 2 आमदारांना दिलाय. शिवसत्ता टाइम्स न्यूज ब्युरो, पनवेल. दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.